तनूने दोघींचे एक एक कान पकडले आणि उठवत म्हणाली, आधी जाऊन तोंड धुवा, चला. तेवढ्यात काजूला निळ्या डोळ्याच्या मुलाची आठवण झाली. ती पटकन तोंड धुवायला पळाली आणि तनू मनूला न घेता एकटीच निघून गेली. तनूला हे सगळं थोडंसं विचित्र वाटलं, पण ती काहीच बोलली नाही आणि बाहेर आली. काजू सुशांत सोबत हळूहळू चालत होती, पण तनू आणि मनू पुढे गेल्या त्या क्षणी काजूने मनूचा हात धरला आणि दोघीही धावत सुटल्या. थोड्याच वेळात त्या जिम मध्ये पोहोचल्या. जिम मध्ये शिरताच काजूने इकडे तिकडे पाहिलं, पण तिला तो निळ्या डोळ्याचा मुलगा कुठेच दिसला नाही. मग काजू त्याची वाट पाहत हलकी फुलकी एक्सरसाइज करू लागली. संपूर्ण वेळ येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे तिचं लक्ष होतं, पण तो मुलगा दिसलाच नाही. ती उदास झाली. जिम मधून परत येताना ती खूप शांत होती. ते पाहून तनू म्हणाली, काजू, मी तुला कालपासून पाहते. काहीतरी तुला त्रास देते. तू सांगणार आहेस का की मी शोधून काढू? तेव्हा काजूने त्या निळ्या डोळ्याच्या मुलाबद्दल सगळं तनू मनूला सांगितलं. सुशांतही ते ऐकत होता. तो म्हणाला, काजू, या सगळ्यात लक्ष न देता अभ्यासावर लक्ष दे. दुनिया खूप मोठी आहे. प्रत्येकाचं दुःख सुखात बदलणं शक्य नसतं. काजू म्हणाली, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तरी मी लोकांच्या आयुष्यात आनंद आणू शकते. तनू आणि मनू एकाच वेळी म्हणाल्या, आणि आम्ही दोघी तुझ्या सोबत आहोत माझी जान. सुशांत त्या तिघींना पाहून म्हणाला, पण स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका, कारण जर तुम्हा तिघींना काही झालं तर. सुशांत वाक्य पूर्ण करण्याच्या आधीच तिन्ही मुली एकत्र बोलल्या, हो हो, मग तुम्ही सगळ्यांना शिक्षा द्याल. सुशांत हसत म्हणाला, नक्कीच, माझ्या पर्यांना काही झालं हे मला अजिबात सहन होणार नाही. काजू कॉलेजमध्ये आली आणि थेट कॅन्टीन मध्ये गेली. तिने छोटूला त्या निळ्या डोळ्याच्या मुलाबद्दल विचारलं. छोटू म्हणाला, अरे दीदी, कालच सांगितलं होतं ना, ते साहेब आता येत नाहीत. ते फार क्वचितच इथे येतात, कधी मध्येच दिसतात. काजूने आणखी काही विचारलं नाही. ती थेट वर्गात गेली आणि शांतपणे अभ्यास करू लागली. तिने त्या मुलाबद्दल तनू, मनू आणि इतर सगळ्यांना सांगितलं. मग सगळे मिळून त्याचा शोध घेऊ लागले. खूप प्रयत्न करूनही त्या मुलाबद्दल कुठलीच माहिती मिळाली नाही. आता सार्थकही काजूच्या ग्रुपमध्ये सामील झाला होता, म्हणून तोही त्यांच्यासोबत शोध घेऊ लागला. काजूने जिम ट्रेनरलाही विचारलं, तेव्हा तो म्हणाला, तो 5-6 दिवसांपूर्वीच इथे यायला लागला होता, पण आता तो निघून गेला आहे, काही महत्वाचं काम असल्यामुळे. जवळजवळ 10 दिवस सगळ्यांनी चौकशी केली, पण काहीच पत्ता लागला नाही. तेव्हा सार्थक हसत म्हणाला, यार, तुम्ही लोक किती विचित्र आहात. रस्त्यात चालणारा एक माणूस पाहिला आणि त्याला शोधायला निघालात, कमाल आहे. काजूने त्याच्याकडे रागाने पाहत म्हटलं, ए मोटू, मदत करायची नसेल तर नको करू, पण उगाच बकवास करू नकोस. तेव्हा मीरा उदास नजरेने काजूकडे पाहत म्हणाली, तो काहीच चुकीचं बोलत नाहीये. तुला त्याचं नाव पत्ता काहीच माहित नाही आणि तरी तू त्याला शोधायला निघालीस. काजू गप्पच राहिली. तेव्हा म्हणू म्हणाली, बस, तुला एवढंच माहित आहे ना की त्याचे डोळे निळे आहेत. काजू, निळे डोळे तर खूप लोकांचे असतात. काजू थोडी अस्वस्थ होत म्हणाली, मला हे सगळं माहित आहे, पण मला जे वाटते ते तुम्हाला कळत नाही. तुम्ही जर एकदा त्याला पाहिलं असतं तर कदाचित समजलं असतं. त्यावर तनू म्हणाली, म्हणजे काय, जगातलं सगळं दुःख त्याच्यातच भरलेलं आहे का? काजू पुन्हा शांत झाली. तेव्हा तनूने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, हे बघ माझी जान, दुनिया खूप मोठी आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात वेदना आहेत. आपण कुणाचं दुःख कमी करू शकतो, पण ते कायमचं संपवू शकत नाही, आणि तसंही तो मुलगा आपल्याला माहीतही नाही. मग ती सार्थककडे पाहत म्हणाली, हो ना सार्थक. सार्थकही तिच्या बोलण्याला समर्थन करत म्हणाला, काजू, तू त्या मुलाला विसर. त्याला तुझी मदत लागली तर तो स्वतःच तुझ्यापर्यंत येईल. काजू सार्थककडे रागाने पाहू लागली तर सार्थक दात दाखवत हसला. त्याचा गोल मटोल चेहरा आणि त्याचं छोट्याशा तोंडातून दात दाखवून हसणं पाहून काजूला हसू आलं. ती म्हणाली, मोटू, तू हसताना खूपच भारी दिसतोस. त्यावेळी ते सगळे कॉलेजच्या लॉनमध्ये बसले होते. तेव्हा मीरा म्हणाली, चला आता निघूया. इतक्यात काही मुलं आणि मुली तिथे येऊन त्यांच्यासमोर उभी राहिली. काजूचा ग्रुप तिथेच थांबला. एक मुलगी पुढे येऊन म्हणाली, खूप मजा चाललीये वाटतं तुमची. कॉलेजमध्ये शिकायला येता की फक्त मजा करायला? कोणीच काही बोललं नाही. काजू त्यांच्या बाजूने निघू लागली. तेवढ्यात एका मुलाने तिचा हात पकडला. काजू थांबली आणि रागाने त्या मुलाकडे पाहिलं. त्या मुलाचं नाव केवळ होतं. तो मंद हसत होता. काजूने हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तिला जमलं नाही. केवळ तिचा प्रयत्न पाहून हसू लागला. त्याच्यासोबत असलेले मुलं मुलेही हसू लागले. तेवढ्यात कुणीतरी केवळच्या हातावर जोरात वार केला. केवळ वेदनेने ओरडला आणि काजूचा हात सोडला. काजू समोर तनू उभी होती. तिनेच केवळच्या हातावर वार केला होता. तनूने हात आवळत ठामपणे म्हटलं, आता माझा हात पकडून दाखव. केवळ जो आतापर्यंत वेदनेने कळवळत होता
तो मागे सरकला. तेव्हा तमस, ज्याने कॅन्टीनमध्ये छोटू सोबत उद्धटपणा केला होता, तो पुढे येऊन तनूला म्हणाला, खूप ताकद आहे वाटतं तुझ्यात. एक थापड बसली ना तर सगळी ताकद निघून जाईल. तनूने आश्चर्याने तमसकडे पाहत म्हटलं, सिरियसली? तर मग होऊ दे 2-2 हात. तमसने ओव्हर कॉन्फिडन्स दाखवत उत्तर दिलं, इथे नाही, कॉलेजच्या बाहेर भेटूया. इथे काही गोंधळ नको. तनू अगदी नॉर्मली म्हणाली, जशी तुझी मर्जी. मग सगळ्यांकडे पाहत म्हणाली, अच्छा, तर हा आहे तुमचा केवळ. सो सॅड. मला वाटलं माझ्या टक्करचा कुणीतरी असेल, पण हा तर एका पंचमध्येच डगमगला. असं म्हणत हसत ती पुढे निघून गेली. तिच्या मागोमाग बाकी सगळेही गेले. तमस आणि केवळ त्यांना फक्त पाहतच राहिले. तणू क्लासमध्ये येऊन बसली. तेवढ्यात काजू तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि कमरेवर हात ठेवत म्हणाली, ए, बाहेर काय बोलून आलीस तू की तू त्याच्याशी लढणार आहेस? वेडी झालीस का? तनूने काजूकडे रागाने पाहिलं, पण शांतपणे म्हणाली, अगं माझी काजूडी, तू काळजी करू नकोस. तो माझा एक मुक्काही सहन करू शकणार नाही. काजू भांबावून म्हणाली, ते ठीक आहे, पण हे भैयाला कोण सांगणार? तनू लापरवाहीने म्हणाली, कोणी नाही. घरापर्यंत ही गोष्ट पोहोचणारच नाही. फक्त तू आणि मनू तोंड बंद ठेवा. तनूने काजू आणि मनूकडे पाहिलं. दोघींनी खांदे उडवले. काजू तिथून बाहेर पडत म्हणाली, कोणाला काही खायचं आहे का? सगळ्यांनी आपापली ऑर्डर काजूला दिली आणि काजू कॅन्टीनमध्ये आली. काजू येताच छोटू धावत तिच्याकडे आला आणि म्हणाला, दीदी दीदी, बरं झालं तुम्ही आलात. मीच तुमच्याकडे येणार होतो. काजू थोडी चकित होऊन छोटूकडे पाहून म्हणाली, काय झालं? कोणी त्रास दिला का तुला? छोटू म्हणाला, अरे नाही दीदी, मी हे कार्ड द्यायला आलो होतो. काजूने कार्ड घेतलं आणि वाचायला लागली. छोटू म्हणाला, 2 दिवसांनी माझ्या बहिणीचं लग्न आहे, तुम्ही याल ना? मोठ्या आशाने पाहणाऱ्या छोटूकडे काजूने पाहिलं. थोडा विचार केला आणि मग त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, हो नक्की येऊ. छोटू आनंदाने उड्या मारत म्हणाला, खरंच दीदी? काजू हसत बाजूला जात म्हणाली, अगदी खरंच. आता पटकन सगळ्यांसाठी काहीतरी खायला दे. छोटू आनंदाने सगळं सामान काजूला देऊ लागला. काजू ते घेऊन परत आली आणि सगळ्यांसोबत बसत म्हणाली, गाईज, 2 दिवसांनी आपल्याला एका लग्नाला जायचं आहे. कोणीही नकार द्यायचा नाही. जायचं आहे म्हणजे जायचंच आहे. सार्थक तोंडात मोठा बर्गरचा घास घेत म्हणाला, कोणाचं लग्न आहे? तिथे खायला तरी मिळेल ना? सगळे सार्थककडे पाहू लागले. तो लाजून हळूहळू खाऊ लागला. मग काजूने छोटूने दिलेलं कार्ड सगळ्यांना दाखवलं. सार्थक सोडून सगळे तयार झाले होते. सार्थक म्हणाला, यार मी नाही येऊ शकत. मनू म्हणाली, अरे आम्ही तुला रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेऊ. सार्थकचे डोळे चमकले. खरंच? सगळे एकमेकांकडे पाहून म्हणाले, हो खरंच. सगळ्या मुली एकमेकींकडे पाहून हसल्या. 2 दिवसांनी काजू सगळ्यांसोबत एका छोट्याशा वस्तीसमोर उभी होती. सगळे फॉर्मल कपड्यात होते. थोड्या वेळाने सार्थकही आला. तो स्कूटीवर आला होता. त्याला पाहून मीराने मस्करीत म्हटलं, ए मोटू, तुला स्कूटी चालवता तरी येते का? सार्थकने मीराकडे घुरून पाहिलं. तेव्हा मीरा दात दाखवत हसत म्हणाली, आय एम जस्ट जोकिंग मोटू. काजूने सगळ्यांना गप्प करत म्हटलं, ऐका सगळे, आधी आपण लग्नाला जाऊ. थोडा वेळ तिथे थांबून मग तमस आणि तनू यांच्यातला मुकाबला पाहू. काजूचं बोलणं ऐकताच तनू सोडून बाकी सगळ्यांचं तोंड उघडच राहिलं. काजू कुणाकडेही न पाहता पुढे निघाली. समोरून छोटू येताना दिसला. काजू आणि बाकी सगळ्यांना पाहून त्याचा चेहरा खुलला. आज त्याने नवीन कपडे घातले होते, त्यामुळे तो खूपच गोड दिसत होता. काजू आणि बाकी सगळे छोटूच्या बहिणीच्या लग्नात सहभागी झाले. काजू सोडली तर बाकी कुणालाच नीट श्वासही घेता येत नव्हता, कारण आजूबाजूला छोट्या छोट्या झोपड्या एकमेकींना चिटकून होत्या. सगळीकडे चिखल आणि घाण होती आणि घाणेरडा वास येत होता. मग काजूने छोटूला जवळ बोलावलं आणि त्याला एक लिफाफा देत म्हणाली, हे गिफ्ट आहे तुझ्यासाठी. छोटूने तो लिफाफा परत काजूकडे देत म्हटलं, तुम्ही सगळे आलात हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. काजूने पुन्हा लिफाफा छोटूच्या हातात देत म्हटलं, हे नाही घेतलंस तर आम्ही पुन्हा कधीच येणार नाही. नाईलाजाने छोटूने लिफाफा घेतला. मग काजू म्हणाली, बरं, आता आम्हाला निघावं लागेल. थोडं महत्वाचं काम आहे. काजू बाकी सगळ्यांसोबत तिथून निघाली. चालताना मीराने काजूचा हात धरत विचारलं, त्या लिफाफ्यात काय होतं काजू? काजू म्हणाली, थोडे पैसे होते, मी जपून ठेवले होते. तणू चकित होत म्हणाली, काय, तू तुझी सगळी पॉकेट मनी त्याला दिलीस? काजू बेफिकीरपणे म्हणाली, हो, कारण मला त्यांची गरज नव्हती. छोटूला जास्त गरज आहे म्हणून दिले.
यानंतर कुणीच काही बोललं नाही. सगळे एका मोकळ्या ओसाड मैदानात येऊन थांबले. तिथे तमस आणि त्याचा ग्रुप आधीच हजर होता. काजू आणि तनूने आपापल्या बाईक्स उभ्या केल्या आणि त्यांच्या दिशेने गेल्या. जसं जसं ते त्यांच्या जवळ जात होते तसं आकाशात काळे ढग जमा होऊ लागले. क्षणातच अंधार पसरल्यासारखं वातावरण तयार झालं. तनू आणि तमस समोरासमोर उभे होते. तमस हसत म्हणाला, मी मुलींवर आधी हात उचलत नाही, सो लेडीज फर्स्ट. हे ऐकताच तनू हसली आणि तमसच्या तोंडावर जोरात एक मुक्का मारला. मुक्का इतका जबरदस्त होता की तमस धूळ खात जमिनीवर कोसळला. तनू शांतपणे हात बांधून उभी राहिली. बाकी सगळे तिला अवाक होऊन पाहत राहिले. काजू ही डोळे विस्फारून तनूकडेच बघत होती, पण तनू कुणालाच पाहत नव्हती. तमस कसा बसा उठला आणि म्हणाला, यार तू तर फार जोरात मारतेस, मी तर फक्त मजाक केला होता. काजूसह सगळे हसू लागले आणि तमस व त्याचा ग्रुप तिथून लगेच रफूचक्कर झाले. मग काजू आणि तनू वळून आपल्या बाईककडे येत होत्या. तेवढ्यात अचानक गोळी झाडण्याचा आवाज आला. सगळे घाबरले आणि ज्या दिशेने गोळी झाडली गेली होती तिकडे पाहू लागले, पण तिथे कोणीच नव्हतं. थोड्याच वेळात एक माणूस, जो दिसायला चोर सारखा वाटत होता, त्यांच्याकडे धावत येताना दिसला. त्यांना उभं पाहताच त्याने आपला रस्ता बदलला आणि दुसऱ्या दिशेने पळू लागला. त्याच्या मागे एक मुलगा धावत येत होता. तो दिसायला खूपच हँडसम होता. त्याच्या हातात बंदूक होती. ते पाहून असं वाटत होतं की कदाचित तो इन्स्पेक्टर असावा, पण त्याने साधे कपडे घातले होते म्हणून सगळ्यांनी तसा अंदाज बांधला. तेवढ्यात काजूच्या लक्षात आलं, तनू तिथे नव्हती. काजूने दूरवर नजर टाकली तर पाहिलं की तनू त्या चोराच्या मागे धावत होती. तनू जवळ त्याला पकडणारच होती. तेवढ्यात एक बाईक आली आणि त्या माणसाच्या समोर येऊन थांबली. इकडे काजूने क्षणाचाही विलंब न करता बाईक स्टार्ट केली आणि तनूकडे धाव घेतली. तो माणूस बाईकवर बसणारच होता. तेवढ्यात तनूच्या हातात त्याची शर्ट आली. तनूने शर्ट पकडून त्याला मागे ओढलं, पण तो पुन्हा पळू लागला. तोपर्यंत ती बाईक तिथून दुसऱ्या दिशेने निघून गेली होती. काजू बाईकवरून तनू जवळ पोहोचली. तनूला बसवलं आणि त्या माणसांचा पाठलाग करून त्याला पकडलं. तनूने त्या माणसाला 2-4 जोरदार मुक्के मारले आणि तो तिथेच खाली पडला. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर सारखा दिसणारा तो मुलगा तिथे आला. तनू आणि काजूकडे पाहून तो म्हणाला, तुम्ही लोकांनी इतका मोठा रिस्क घ्यायला नको होता. हा फार मोठा चोर आहे. तनू बेफिकीरपणे म्हणाली, मग काय, आम्हाला खाऊन टाकणार होता का? तो मुलगा तनूकडे पाहतच राहिला आणि काजू त्याच्याकडे पाहत होती. तो तनूकडे अशा नजरेने का पाहतोय हे तिला कळेना. इन्स्पेक्टरने त्या गुंडाला हतकडी घातली आणि काजूकडे हात पुढे करत म्हणाला, मायसेल्फ इन्स्पेक्टर तेजस चव्हाण. काजूने हसत हात मिळवण्याऐवजी हात जोडले आणि म्हणाली, धन्यवाद सर, आता कृपया याला घेऊन जा. तेजसने तनूकडे एक नजर टाकली, पण तनूने त्याच्याकडे एकदाही पाहिलं नाही. तिने बाईक स्टार्ट केली आणि काजूला बसण्याचा इशारा केला. काजू बसली आणि दोघीही आपल्या मित्रांकडे परत निघाल्या. तेजस त्या दोघींना जाताना पाहत होता. तेवढ्यात तो चोर म्हणाला, साहेब ही मुलगी फार जोरात मारते. खरंच सांगतो, हिच्याकडून मार खाण्यापेक्षा तुम्हीच मला मारलं असतं तर बरं झालं असतं. तेजसने त्या चोराला एक जोरदार थोबाडीत लावली आणि म्हणाला, साल्या, चोरी सोडत नाहीस, पण मार खायला आवडतं वाटतं. चोर गप्प राहिला आणि तेजस त्याला घेऊन तिथून निघून गेला. काजू आणि तनू जेव्हा मनू आणि मीरा जवळ पोहोचल्या तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्या दोघी दगडासारख्या स्तब्ध उभ्या राहिल्या. त्यांचा श्वास जड झाला होता. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं, जणू त्यांनी असं काही पाहिलं होतं ज्याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. आता काहीतरी असं होणार होतं ज्याचा त्यांनी विचारही केला नव्हता. समोर सुशांत हात बांधून उभा होता. काजू हळूच पुटपुटली, वाट लागली. आता एक एक जण भाषण देणार आणि आपल्याला पकवणार. तनू पटकन सुशांतकडे गेली आणि म्हणाली, भैया तुम्ही इथे काय करताय? सुशांतने तनूकडे रोखून पाहत उत्तर दिलं, हाच प्रश्न माझाही आहे. आधी तू सांग, तुम्ही सगळे इथे काय करत होता? तुम्ही तर लग्नाला गेलेलात ना? काजू पुढे येत बेफिकीरपणे म्हणाली, अरे भैया, आम्ही तर बस असंच. तेवढ्यात सुशांतने काजूकडे नजर रोखली. काजू लगेच गप्प झाली आणि इकडे तिकडे पाहू लागली. सुशांत तिथून निघून गेला आणि थोड्याच वेळात बाकी सगळेही घरी परतले. घरातला सीन. काजू, तनू, मनू तिघीही मान खाली घालून उभ्या होत्या. तिघींचे हात एकमेकांत गुंफलेले होते आणि त्या अशा उभ्या होत्या जणू आता शिक्षा मिळणारच आहे. एका बाजूला राज आणि आकृती उभे होते तर दुसऱ्या बाजूला अभय आणि कुसुम. मधोमध गौरीजी आणि सुशांत तिघी मुलींसमोर उभे होते आणि एकमेकींशी इशाऱ्याने बोलत होते. गौरीजी म्हणाल्या, मी तुमच्या तिघींची शिक्षा ठरवली आहे.
कारण प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी खोड्या करता आणि मग एकच शिक्षा मिळते. पण यावेळी तुमच्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळी शिक्षा मिळणार आहे. तिघी मुलींनी एकमेकांकडे थकलेल्या नजरेने पाहिलं. जणू म्हणत होत्या, पुन्हा तीच कंटाळवाणी शिक्षा. गौरीजी तिघींकडे नीट पाहून म्हणाल्या, यावेळी शिक्षा ही मजेशीर आहे आणि थोड्या जास्त काळासाठी असेल, म्हणजे तुमचं लक्ष कुठे दुसरीकडे भटकणार नाही. हे ऐकताच काजू पटकन म्हणाली, काय आजी, आम्ही कुणाचा मुलगा पळवून नेला आहे का, की तुम्ही आम्हाला एवढी मोठी शिक्षा देताय? गौरीजी थोड्या चकित होऊन म्हणाल्या, तू तसं केलं असतंस तर मी तुला शिक्षा नाही तर साथ दिली असती. पण तुम्ही तिघी रोज नवनवीन उद्योग करता, म्हणून मला शिक्षा द्यावीच लागते. तिघी मुली एकमेकींकडे पाहू लागल्या. तेव्हा गौरीजी म्हणाल्या, तर काजू, आजपासून 1 वर्षभर जेव्हा जेव्हा मी सांगीन तेव्हा मला शॉपिंगला घेऊन जायचं, कुठलीही कुरकुर न करता. गौरीजींचं हे ऐकताच काजू डोळे विस्फारून म्हणाली, असं कसं आजी? गौरीजीने तोंड वाकडं केलं, पण काजूच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. मग त्या मनूकडे वळल्या आणि म्हणाल्या, मनू, उद्यापासून तू रोज सकाळी 4 वाजता उठशील आणि माझ्यासोबत पूजेची तयारी करशील. मनूने काजूकडे मोठे डोळे करत पाहिलं आणि तोंड वाकडं करत म्हणाली, काय आजी, पूजा करायची म्हणजे काही काम आहे का? टाइम वेस्ट आहे ते, त्यापेक्षा अजून थोडं झोपलेलं बरं. गौरीजींनी मनूकडे रागाने पाहिलं, पण काहीच बोलल्या नाही. मग त्या तनूकडे पाहत म्हणाल्या, आमच्या धाडसी नातीची शिक्षा अशी आहे की आज ज्या पोलीस इन्स्पेक्टरला तिने मदत केली होती त्यांना पुढेही ती मदत करत राहील. गौरीजी असं म्हणतात सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. तेव्हा त्या म्हणाल्या, तो मुलगा माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे, कालच इथे आला आहे, म्हणून त्याला शहर फिरवणं, सगळी माहिती देणं हे सगळं तनू करेल. तनू तोंड वाकडं करत म्हणाली, मला कुठल्या मुलाला शहर फिरवायचं नाहीये यार, काहीतरी दुसरं काम सांगा. पण गौरीजींनी कुणाचंही ऐकलं नाही. निघताना त्या म्हणाल्या, उद्यापासून सगळ्यांनी आपापल्या कामाला लागायचं. गौरीजी निघून गेल्यावर मुलींनी आपल्या आई वडिलांकडे पाहिलं, पण त्यांनीही खांदे उडवत बेस्ट ऑफ लक म्हटलं आणि निघून गेले. सुशांत सुद्धा खोडकर स्माईल देत तिथून निघून गेला. काजू तोंड लटकावत म्हणाली, हे काय बरोबर नाही यार, ज्या गोष्टींपासून आपण कायम दूर पळायचो आता त्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. नॉट गुड. तनू आणि मनू काहीच बोलल्या नाही. काजू जाऊन आपल्या बेडवर उलटी पडली आणि झोपून गेली. गौरीजी आपल्या नातींची काळजीही घ्यायच्या आणि गरज पडली की शिक्षा पण द्यायच्या. तिघी त्यांचं म्हणणं कधी टाळत नसत. शिक्षा कितीही मोठी असली तरी त्या नेहमी ती पूर्ण करत. पण यावेळी गौरीजींनी दिलेली शिक्षा फारच लंबी होती. लंबी तर होतीच, पण त्याचबरोबर तिघींना एका नव्या वाटेवर नेणार होती. आणि ते तुम्हाला पुढे समजेलच. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरुवात मनूलाच करायची होती, म्हणून कुणी उठायच्या आधीच ती लवकर उठली आणि नोकराच्या मदतीने पूजेची तयारी करू लागली. काजू मात्र उठली नाही, कारण आता तिचं जिमला जाणं बंद झालं होतं. पण तनू अजूनही सुशांत सोबत जिमला जायला इच्छुक होती, म्हणून ती लवकर उठली. तनू आणि सुशांत दोघं जिममध्ये पोहोचले तेव्हा तिथे त्यांना तेजस चौहान भेटला, ज्याची मदत तनूला करायची होती. तेजस हा सुशांतचा मित्रही होता. त्यांनी सुशांतशी हँडशेक केलं. मग सुशांतने तनूची ओळख करून दिली. तेजसने हात मिळवण्यासाठी हात पुढे केला, पण तनूने थोडंसं तीक्ष्ण स्माईल देत हात जोडले आणि पुढे निघून गेली. तेजसला तनूची ही ओळख करून देण्याची पद्धत खूपच आवडली. पहिल्याच भेटीत तो तिच्यावर फिदा झाला होता. म्हणूनच त्याने सगळी चौकशी करून गौरीजींना राजी केलं होतं की तनूनेच त्याला मदत करावी. पण तनूला हे माहीत नव्हतं की हे सगळं तेजसचं कारस्थान आहे. तिला वाटत होतं की आजीने तिला शिक्षा दिली आहे. गौरीजी तेजसला फार चांगल्या प्रकारे ओळखत होत्या आणि तनू ही मुलांपासून कायम दूर पळायची, म्हणून गौरीजींनी हा निर्णय घेतला होता. तनू हळूच सुशांतकडे येत कुजबुजत म्हणाली, भैया, या मुलाची हेल्प करण्यासाठी तू आहेस ना? तो तुझा मित्र आहे, मग मी का करायची, हो ना? सुशांत लगेच म्हणाला, नाही नाही, आजीचा हुकूम आहे, मी मध्ये पडणार नाही. असं म्हणत सुशांत निघू लागला. तेवढ्यात मागे वळून म्हणाला, बाय द वे तेजस, तुला कॉलेज नंतर भेटेल, तुझं कॉलेज मिस होणार नाही. हे बोलून तो निघून गेला. मनातल्या मनात तनू म्हणाली, तर मिस्टर तेजस, मला सहन करण्यासाठी तयार राहा. तनूने डोळे मटकावले आणि तेजसकडे पाहिलं. तो फक्त तनूकडेच पाहत होता आणि मनात विचार करत होता, मला माहित आहे तू काय विचार करतेस. माझी जादूची छडी लवकरच तुझ्याशी भेट होणार आहे. इकडे काजू सध्या आरामात होती, कारण तनू मनूच्या शिक्षेची सुरुवात तर झाली होती, पण काजूची शिक्षा अजून बाकी होती, जी कॉलेजवरून आल्यावर सुरू होणार होती.
आणि ती शिक्षा काहीशी तिने कल्पनाही केली नव्हती अशी असणार होती. कॉलेजवरून घरी आल्यावर गौरीजींनी काजूला शॉपिंगला चल म्हटलं. काजूने नकार देण्याचा प्रयत्न केला, पण लगेच तिला आठवलं ही तिची शिक्षा आहे, म्हणून कुठलीही कुरकुर न करता ती गौरीजींना घेऊन मार्केटमध्ये आली. काजूने गौरीजींना एका मॉलमधल्या कपड्याच्या दुकानात बसवलं आणि स्वतः इकडे तिकडे फिरू लागली. गौरीजी काजूला जवळ बोलावून म्हणाल्या, तूही काहीतरी निवड ना. काजू तोंड वाकडं करत म्हणाली, आजी तुम्ही जे घ्याल ते मला आवडेल, माझ्याकडून हे होत नाही. गौरीजी काहीच बोलल्या नाही. काजू तिथून निघून एका मोबाईल शॉपमध्ये गेली. तिने मोबाईल पाहिलं आणि एक फोन निवडून तो पॅक करायला दिला. जसं तिने फोन त्या मुलाच्या हातात दिला तसं ती चकित झाली. काजू त्याच्याकडे पाहतच राहिली. मोबाईल तिच्या हातात होता आणि समोरचा मुलगा तो घ्यायचा प्रयत्न करत होता, पण काजू तो सोडतच नव्हती. थोड्या रागाने तो मुलगा म्हणाला, मॅडम पॅक करून देतो, मग तो तुमचाच होईल. काजूने फोन सोडला आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाली, तू तू तो निळ्या डोळ्यांचा मुलगा आहेस ना? इथे काय करतोयस तू? तो तोच मुलगा होता ज्याला काजू कित्येक दिवस शोधून थकली होती आणि जवळजवळ विसरूनही गेली होती, आणि आज तो पुन्हा तिच्या समोर उभा होता. तो मुलगा तर काजूकडे अवाक होऊन पाहत राहिला. तर मित्रांनो, काजूला तो मुलगा मिळालाच. ती त्याच्याशी बोलू शकेल की यावेळीही त्यांची भेट अपूर्णच राहील, जाणून घेऊया पुढच्या भागात. काजू आणि तनूच्या आयुष्यात तर प्रेमाची एंट्री झाली आहे. बाकी कथेत पुढे सगळ्यांच्या आयुष्यातही हळूहळू प्रेमाची एंट्री होईल. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.